मित्रांनो, हे पाठीमागची शेळी दिसते का तुम्हाला? तर ही काल म्हणजे परवा दिवशी संध्याकाळी 7 वाजता वेलेली आहे आणि ना 3 बकरं दिले होते. त्याच्यामधलं एक पिल्लू दागवलेला आहे, समजा त्या अपंग होतं. आणि 2 पाट बोकडं आहे. हे बघा, ही पाट आहे आणि हा बोकड आहे. तर याचं मी किती रुपयामध्ये घेतलेली आहे हे सगळं तुम्हाला सविस्तर सांगतोय मी. ही शेळी घेतलेली मित्रांनो आपण आज हिला जवळपास म्हणजे 2021 घेतलेली आहे, म्हणजे 5 वर्ष झालेली आहे हिला. आणि 2021 आपण ही 5,000 रुपयामध्ये घेतलेली आहे. तुम्हाला रिअल गणित सांगतोय मी एका शेळीचाच. ही शेळी आपण फक्त 5,000 रुपयामध्ये आमच्या चुलत्याकडून घेतली. पहिल्या सुरुवातीला मी काय केलं होतं, ही पाठ होती पहिला रू, तर हिनं दिलेलं होतं बघा एक पाट सुरुवातीला, बरं का. पाट दिलेली ती पाट आमच्या त्याने समजा ती चुलत्यानं विकून टाकली समजा. आणि मग नाही पाट मेली बरं का, ती तिला बिमार झाली, मेली नंतर मग त्याने काय केलं, आपल्याला ही शेळी आपल्याकडं अर्धालीन दिली 2024 हा सॉरी 2020 अर्धालीन दिली. ती वेलीच्या नंतर तिनं दिले पाठबोकड दिल्याच्या नंतर त्याने मला बोकड दिला, त्याने पाठ घेतली. आणि त्याच्यानंतर ते म्हणले, संतोष मला ही शेळी विकायची. तर विकायची तर म्हणलं मी घेतो, केवढ्याला द्यायची काय सांगा म्हणलं. आता ते पाठ ते म्हणे बाबा 5,000 रुपयामध्ये घेतली आपण ती. म्हणजे खाली शेळी बरं का, खाली होती, गाभण नव्हती. कारण 5,000 रुपयामध्ये घेतली, 5मध्ये घेतली. म्हणजे त्यावेळेस तिनं पहिलं वेध दिलं होतं. त्याच्यानंतर ती आपल्याकडं आता ही 5वी बार आहे ती समजा. आता एक 15 दिवस झाले आपण तिचा बोकड विकला. 2 बोकड होते, दोन्ही बोकड आपण 16,000 रुपयामध्ये विकले. म्हणजे सरासरी 8,000 रुपयाचा तो बोकड विकला. गेल्या वर्षी ह्या वेळेस तिने एकच बोकड दिलं होतं बरं का, मागच्या वेळेस. त्याच्या अगोदर तिनं नाही 2 बोकड दिले होते, होंडे बोकड होते. ते बोकड आपण मला वाटतं 14,000 रुपयामध्ये काहीतरी विकले. म्हणजे 8 2 16 8 3 24 22,000 रुपये ते धरा. त्याच्या अगोदर तिनं 2 पाठबोकड दिली होती. ते पाठबोकडं केवढं विकली काही लक्षात नाही, पण जवळपास हिनं 5 वेत आणि 6वं वेत आहे आपल्याकडं. 6 वेत झाले तिचे. 7 11 पिल्ले धरा तिचे. 11 म्हणजे एक वेळेसच फक्त एक दिलं तिनं. 11 पिल्ले तर 11 बकरं सरासरी 7,000 रुपयानं जर धरले तर 7 70 आणि ते वरचे 7,000 रुपये म्हणजे 77. जवळपास एका शेळीनं आपल्याला 5 वर्षामध्ये 80,000 रुपयाचं धन दिलेलं आहे. कॅल्क्युलेशन करून तुम्हाला सांगतो, 80,000 रुपयाचं धन फक्त एका शेळीनं आपल्याला 5 वर्षामध्ये दिलेलं आहे. शेळी केवढ्यात घेतली आपण? 5,000 रुपयामध्ये. 5,000 रुपयामध्ये शेळी घेतलेली शेळी तुम्हाला 5 वर्षामध्ये 80,000 रुपये करून देते. अशी कुठली बँक आहे मला सांगा? अशी कुठली बँक आहे की 5 वर्षामध्ये तुम्हाला 80,000 रुपये व्याजदर म्हणजे कमवून देते? 5 रुपये शेकड्यानं जरी लावलं तर तुमचे 5,000चे 5 वर्षामध्ये 80,000 रुपये होत नाही. असा आहे शेळी पालनाचा हिशोब. एका शेळीपासून 5,000 रुपयाच्या 5 वर्षामध्ये आपण 80,000 रुपये 100% कमवू शकतो. मग तुमच्याकडे जर 10 शेळ्या असेल तर नक्कीच तुम्ही 5 वर्षामध्ये 10 शेळ्यांपासून तुम्ही भरपूर काही कमवू शकता. हे सुटेशीट हिशोब सांगितला मी तुम्हाला, जो माझ्या म्हणजे मी एका शेळीपासून एवढे कमवलेत. 5 वर्षामध्ये जास्त होतात, पण आपलं मी अंदाजे तुम्हाला सुटेसूट सांगितलं. 5,000 रुपयाची शेळी होती, त्याच्यात एक वेळेस तिनं एकच बोकड दिला. कमी जास्त होत असतं समजा. त्याच्यामध्ये पुन्हा काय झालं असतं ती मी सांगतो तुम्हाला. आतापर्यंत 12 झाली असते तिची, नाही हे सॉरी 6 झाली असती.
6-7 झाले असते, पण आपल्याकडं नव्हता बोकड. बोकड नसल्यामुळं काय व्हायचं, कधी गाभण राहायचं, कधी नव्हती राहत, असं समजा गॅप पडत चालला. आणि त्या गॅपमुळं आपलं तेवढं थोडंफार नुकसान झालेलं आहे. पण एवढं तेवढं नुकसान होतं, आपल्या सगळंच आपल्याला भेटू शकत नाही. तर शेळीपालन जेवढं तुम्ही हलकं समजताय तेवढं सोपं नाही. म्हणजे याच्यामधून इन्कम भरपूर घेऊ शकता तुम्ही. एका शेळीपासून वर्षाला तुम्ही दोन वेळेस जर वेली तर 40,000 रुपये तिच्याकडून घेऊ शकता तुम्ही. आता सध्या बरं का, आता सध्या भाव वाढलेले आहेत. आज 800 रुपये किलो मटण झालं बोकडाचं. 2020मध्ये मला वाटतं 400-450 रुपये असन. 2020मध्ये लॉकडाऊन होता, त्याच्यापासूनच लॉकडाऊनपासून 21ला लॉकडाऊन होतं, 20मध्ये कमी होतं. तर त्या लॉकडाऊनपासूनच भाव वाढले समजा. आज 800 रुपये किलो बोकडाचं मटण आहे. आज दिवसेंदिवस भाव वाढत चाललेले आहेत. विचार करा तुम्ही, 10 किलोचा बोकड, नुसतं 10 किलोचा जरी बोकड झाला तरी तुमचं 6,000ला बोकड विकले जातो. 6-7 रुपयापर्यंत. शेळीपालनाचा नाद करू नये. शेळीपालन, शेळ्या तुम्हाला किती पैसे देईल एका वर्षामध्ये सांगताच येत नाही. फक्त हे तुमच्या नियोजनावर आहे, तुमच्या शेळीच्या वजनावर, बोकडाच्या वजनावर आहे. बोकडाचं जेवढं तुम्ही त्याला खाऊ पिऊ घालसाल, जेवढं त्याचं वजन वाढेल तेवढा तुमचा पैसा वाढू शकतो. सुट गणित सांगितलं तुम्हाला. फक्त एक 5,000च्या शेळीपासून आपण 5 वर्षामध्ये किती रुपये कमवू शकतो एवढं मी तुम्हाला फक्त सांगितलं. असं गणित आहे. आणि खरोखरच एक नंबर नियोजन करा आणि शेळीपालन करा. 100% शेळीपालनासारखं यश कुठंच नाही. नंबर 1 यश जर म्हणलं तर फक्त शेळीपालनामध्ये. आज तुम्ही एवढा इन्कम कुठंच घेऊ शकत नाही दुसरीकडं, असं आहे. त्याच्यामुळं शेळीपालन करा. एका शेळीपासून जरी सुरुवात केली तर भरपूर काही तुम्ही त्याच्यामध्ये इन्कम पुढं चालून होऊ शकतो, कमवू शकता. तर चला थांबूया इथंच. व्हिडिओ खूप मोठा होत आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी, मोटिवेशनल व्हिडिओ. आपले व्हिडिओ काही एवढे भारी नसतात, साधेसुधे असतात. जे आपलं रिअल जीवनात आहे तेच मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करत असतो. आणि जे रिअल मी ते कमवतो, माझ्या हिशोबानं माझ्या शेळीपालनामध्ये जेवढी कमाई आहे तेवढंच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. एक्स्ट्रा मी तुम्हाला सांगत नाही. बाकी फेक बातमी आपण देत नाही. धन्यवाद. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.